नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 9वीची वार्षिक परीक्षा जवळ येत आहे आणि वार्षिक परीक्षेच्या अनुषंगाने भूगोल विषयावर चर्चा करतोय. भूगोलाची प्रश्नपत्रिका कशी असेल यावर मित्रांनो आज आपण चर्चा करूयात. तर चला जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, पहिला जो प्रश्न आहे आपल्याला तो 4 मार्काचा असणार आहे आणि त्यामध्ये अचूक पर्याय निवडून तुम्हाला विधाने पूर्ण करायचे आहेत. अशा प्रकारे 1, 2 बघा इथे दिलंय, लोहमार्गावरील मोठे जंक्शन असल्याने टिंबटिंबचा विकास झाला आहे. सावर्डे, अमरावती का भुसावळ? उत्तर जे आहे ते तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. त्याचबरोबर टिंबटिंब अर्थव्यवस्थेत उत्पादन साधनांची मालकी खासगी व्यक्तींकडे असते. तिसरा प्रश्न आहे, कमाल नफा मिळवणे ही टिंबटिंब अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो. त्याचबरोबर चौथा प्रश्न आहे, टिंबटिंब या देशात मिश्र अर्थव्यवस्था आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे जे 4 प्रश्न आहेत ते 4 पैकी 4 प्रश्न सोडवायचे असतात. फक्त रिकाम्या जागा आहेत. हे विधान जे आहे ते तुम्हाला पूर्ण लिहायचं. लक्षात घ्या, फक्त उत्तर नाही लिहायचं. काय समजा बाबा जे काही उत्तर असेल एकच ते उत्तर लिहायचं नाही. तर इथं तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी फक्त ऑप्शन नाही लिहायचं, तर संपूर्ण वाक्य लिहायचं आणि त्याच्यामध्ये ते उत्तर लिहायचं आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो जोड्या लावा आहे 4 मार्काला. त्याच्यामध्ये बघा इथं तुम्हाला अस्तंभ ब स्तंभच्या जोड्या लावायच्या 4 मार्क. प्रश्न पहिल्यातले 4 मार्क, दुसऱ्यातले 4 मार्क, हे 8 मार्क मित्रांनो तुमच्या हातातले आहेत. कारण इथं जर आपण बघितलं तर इथे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत, इथं तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात, इथं मार्क कट नाही होणार. तिसरा प्रश्न या ठिकाणी आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. इथं वाक्यामध्ये एका वाक्यात उत्तर लिहायचे. जागतिक प्रमाणवेळ म्हणजे काय? प्रमाणवेळ म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणजे काय? जागतिकीकरण म्हणजे काय? आणि संदेशवहन म्हणजे काय? 5 पैकी तुम्हाला 4 प्रश्नांची उत्तरं लिहायची. 4 मार्क इथं तुम्हाला मिळून जातील. ओके. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा जो आहे, आणि चौथा जो आहे तो पूर्णपणे नकाशावर आधारित असतो. त्याच्यातला चौथ्यातला अ जो आहे तो महाराष्ट्राच्या नकाशा आराखड्यात पुढच्या बाबी दाखवायच्यात, ज्याच्यामध्ये तुम्हाला विमानतळ असणारी शहर आहे, त्याच्यामध्ये मुंबई शहर, नागपूर शहर आणि नांदेड शहर, ही 3 शहरं तुम्हाला दाखवायची आहेत. आणि पर्यटन स्थळ असलेली शहरे, त्याच्यामध्ये नाशिक आहे, पुणे आहे आणि औरंगाबाद आहे. आता छत्रपती संभाजीनगर येईल. तर ही आपल्याला या ठिकाणी 6 पैकी तुम्हाला फक्त 4च ठिकाणं दाखवायच्यात. तर यामध्ये 4 मार्क तुम्हाला आरामात मित्रांनो मिळून जातील. ओके. याच्यानंतर नकाशा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. सातारा जिल्ह्याचा नकाशा आहे, प्रमुख रस्ते आणि लोहमार्गाचा. तर या ठिकाणी बघा, इथे आता आपल्याला प्रश्न दिलेत, नकाशात कोणत्या भागात वाहतुकीचे मार्ग जास्त प्रमाणात आढळतात? तर कुठल्या भागामध्ये जास्त प्रमाणात वाहतुकीचे मार्ग आढळतात, तर त्या भागाचं तुम्हाला या ठिकाणी नाव लिहायचं आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कोणत्याही 2 मुख्य ठिकाणांची नावे लिहा. आता हा जो तुमचा राष्ट्रीय महामार्ग आहे, तर त्या राष्ट्रीय महामार्गाबद्दली कुठलीही नावे बाबा, शिरवळ आहे, शिरूर आहे, पाचवड आहे, सातारा आहे, तर ही तुम्ही, उंब्रज आहे, कराड आहे, तर ही तुम्ही नावं या ठिकाणी लिहू शकताय. त्याच्यानंतर वाहतुकीचे मार्ग कमी असणारा भाग तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे, कुठला भाग आहे तो. त्याचबरोबर जिल्ह्यातील लोहमार्गावरील कोणत्याही 2 स्थानकांची नावे. आता लोहमार्ग जो आहे तो तुम्हाला बघा इथं हा लोहमार्ग दिसतोय. हा जो आहे तो तुमचा लोहमार्ग आहे. तर या लोहमार्गावरील कुठल्याही या ठिकाणी 2 बघा इथं लोहमार्ग दिलाय. तर लोहमार्गावरच्या कुठल्याही 2 ठिकाणी, कराड रोड आहे, मसूर आहे, त्याच्यानंतर तर सातारा स्टेशन दिसतंय तुम्हाला, वाठार दिसतंय, लोणंद दिसतंय. यापैकी कुठल्याही 2 स्थानकांची नावे लिहा. कोणत्या प्रदेशात वाहतुकीच्या मार्गांचा अभाव आढळतो, तो प्रदेश या ठिकाणी लिहायचा आहे तुम्हाला. ओके. पुढचा मुद्दा बघा, भौगोलिक कारणे. 5वा जो प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला भौगोलिक कारणे, इथे तुम्हाला 4 प्रश्न आहेत. तर 4 पैकी कुठल्याही 2 प्रश्नांची भौगोलिक कारणे लिहायची आहेत. किमान 3 मुद्दे तरी इथे आले पाहिजेत, म्हणजे एका मुद्द्याला 1 मार्क, तर 3 मुद्द्यांना तुम्हाला 3 मार्क मिळू शकतात. ओके. तर या ठिकाणी आपल्याला हे जे 4 प्रश्न दिलेले आहेत, 1, 2, 3, 4, म्हणजे आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरते. त्याचबरोबर टीव्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे. पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो. नागरिकीकरण ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. या चौघांपैकी आपल्याला कुठल्याही 2 कारणं लिहायची आहेत. ओके. पुढचा मुद्दा 6वा जो असतो तो स्तंभालेखावरती असतो, ज्याच्यामध्ये पुढे दिलेल्या माहितीच्या आधारे जोड स्तंभालेख काढा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर मित्रांनो, इथं जोड स्तंभालेख काढणं खूप सोपं आहे. अशा प्रकारे एक्स अक्ष आणि वाय अक्ष तुम्हाला काढायचा आहे. तर चीन आणि भारत निर्यात आणि आयात दिलेली आहे. या ठिकाणी 2143 आणि 1960 भारतामध्ये निर्यात जी आहे ती 272 आणि 380. आता इथं काय बाबा, ही निर्यात काय किलो म्हणजे कशामध्ये दिले, पैशामध्ये किंवा काय ते दिलं नाहीये एकक, पण ठीक आहे. तर ही तुम्हाला जोड स्तंभालेखाच्या आधारे तुम्हाला ही सगळी माहिती दाखवायची निर्यात आणि आयातीची. ओके.
चीनची निर्यात आणि आयात, भारताची निर्यात आणि आयात, ब्राझीलची निर्यात आणि आयात आणि संयुक्त संस्थानाची निर्यात आणि आयात ही आपल्याला दाखवायची आहे. ओके. आता उदाहरणार्थ आपण तर चीन दाखवला, तर चीनची निर्यात आणि आयात इथं वाटलं असं तुम्ही लिहा 500, त्याच्यानंतर 1000, 1500, 2000 असं वाटलं असं तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. उदाहरणार्थ 500, 1000 निर्यात आहे समजा, 1500 निर्यात आहे, त्याच्यानंतर 2000 निर्यात आहे आणि नंतर लिहिले 2500 आहे. आता इथं चीनची किती 2143, 2143 ला एक स्तंभ घ्या. ओके. 2143 ला एक स्तंभ घ्या असा, आणि त्यालाच जोडून आयात जी आहे ती खाली 1960 आहे. मग आयात थोडीशी खाली घ्या 1960. मग आयातला वाटलंच तर रंग द्या आणि निर्यातला असंच सोडा. भारतामध्ये बघा 272 आणि 380. 272 म्हणजे इथं 500च्या खालीच असणार. ओके. 380 थोडीशी वर घ्या. ही आयात आणि निर्यात झाली भारताच्या बाबतीत. त्याच्यानंतर पुढे ब्राझील 190 आणि 141. मग 190 म्हणजे एकदम खाली आलं आणि 241 थोडंसं वरती आलं. अशा पद्धतीने तुम्ही आयात आणि निर्यात दाखवू शकता ब्राझीलची. ब्राझील. त्याच्यानंतर मग पुढे काय बाबा, संयुक्त संस्थाने 1510. 1510 म्हणजे थोडंसं 1500च्या वरती दाखवा तुम्ही, आणि 2380 म्हणजे या ठिकाणी आयात जास्त आहे. तर या ठिकाणी आयात आणि निर्यात तुम्हाला अशा प्रकारे दाखवता येऊ शकतं. तर या पद्धतीने असे स्तंभ आपल्याला काढायचे, जोड स्तंभालेखाच्या माध्यमातून ही माहिती आपल्याला दाखवायची आहे. जागतिक व्यापारावर वर्चस्व कोणत्या देशाचे आहे? तुम्हाला इथं चीन आणि संयुक्त संस्थाने हे दोन या ठिकाणी देश दिसतात. जागतिक व्यापारात कोणत्या देशांना नगण्य स्थान आहे? तर ब्राझील आणि भारत म्हणू शकता तुम्ही. कोणत्या देशाचे व्यापार संतुलन अनुकूल आहे हे तुम्हाला इथं लिहायचं आहे. तर या ठिकाणी निर्यात चीनची जास्त आहे, म्हणजे व्यापार संतुलन अनुकूल यांचं दिसतंय. तर अशा पद्धतीने मित्रांनो बघा, तुम्हाला एकतर हा आलेख काढून तुम्हाला त्यावरच्या ह्या 3 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत, किंवा तुम्हाला या ठिकाणी दिलेला हा जो आलेख आहे, या आलेखाचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. अर्थव्यवस्थेचे 3 मुख्य प्रकार कोणते? ही या ठिकाणी तुम्हाला या आलेखाच्या माध्यमातून तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. ओके. येस. या आकृतीच्या माध्यमातून तुम्हाला हे 6 प्रश्न जे आहेत, तर या 6 प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत, म्हणजे तुम्हाला इथं 6 मार्क मिळून जातील. ओके. चला, पुढचा मुद्दा जर आपण बघितला, पुढचा पॉईंट बघा, 7वा जो प्रश्न आहे शेवटचा, हा 7वा प्रश्न जो आहे तो जरा मोठा असतो, आणि त्या 7व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं, इथं 3 प्रश्न दिलेले आहेत. त्या 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरे लिहा. एक प्रश्न 4 मार्काला आहे, म्हणजे इथं एका प्रश्नाचं उत्तर लिहिताना साधारणतः 8 मुद्दे जर असेल तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात. शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व स्पष्ट करा किंवा महत्त्व लिहा. नागरीकरणाच्या प्रमुख कारणांची चर्चा करा. पर्यटन व सामाजिक विकास यांच्यातला संबंध स्पष्ट करा. तर इथं या 3 पैकी तुम्हाला कुठल्याही 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. एका प्रश्नाला तुम्हाला 4 मार्क आहेत, तर 2 प्रश्नाचे तुमचे एकूण 8 मार्क होतील. तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण भूगोलची प्रश्नपत्रिका बघितलेली आहे. पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकांवरती चर्चा करू. आज मित्रांनो इथेच थांबूयात. सर्वांना व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.